डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाने आखलेला हा बुद्धिमार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील. बुद्धं शरणं गच्छामि. भीमराव. किती वर्ष हे नुसतं अन्न खाणारेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणारेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान ही जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. आणि किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारी ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली.
चालता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. यावेळेला मी नाही आणू शकतो 14 तळ्याचं पाणी. तो मी मिळवेन. तू आधी बरी हो ग. ठीक आहे, मला तुझी गरज आहे. समानतेसाठी लढेल पक्ष घालणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. पाणी चौदार कळाचे हक्क देऊन माणसाचे केले सोन पीडितांच्या जीवनाचे हल्ला चालू होता. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जपावं लागेल हे ध्यानात ठेव.
1,000 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. आठवण इतिहास ही वाईट बोलती ही वाईट बोलती नाही हालती उलटी आम्ही आणत मानता वरून सोनिया कारकी वरून सोनिया कारकी माणुसकीला तुकारकी उभी रान गावती गावती मराठी गावती मराठी हाती आमची लाडकी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कोणती शिकवण दिली हे तुम्हीच ऐका. म्हणतात, फक्त वहीपेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो तसा तो शिक्षणाभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जगात स्वाभिमानाने जगायला शिका. जगात काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव आपल्यामध्ये असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे. शाळेत मनी सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे सुजाणा विचार करणारे पवित्र शस्त्र होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो. आपल्या आयुष्याशी दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास आपल्याला कधीच मनाला शांती मिळणार नाही. ज्ञानातूनच मन शांती मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए. यह जिंदगी तो सब जी लेते हैं मगर जिंदगी जीनी हो तो ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए, सबके लिए एक मिसाल बन जाए. शिल्पकार तू भारताचं बोधिसत्व